बिहारमध्ये पुन्हा कधीही जंगलराज येणार नाही। दिल्ली पक्ष मुख्यालयात आयोजित विजयी मेळाव्यात मोदींचा विरोधकांना टोला। बिहारच्या विजयानं सकारात्मक MY म्हणजे महिला यूथ फॉर्म्युला दिला। मोदींचं वक्तव्य। चौकीदार चोर म्हणायचं, EVMला दोष देणं, आयोगावर टीका करणं अशी काँग्रेसची कामं। मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस, मोदींचा घणाघात। लवकरच काँग्रेसमध्ये मोठी फूट पडेल, मोदींची भविष्यवाणी। बिहारमध्ये सत्ताधारी NDA 200 पार। बिहारमध्ये भाजप पहिल्यांदाच नंबर 1 ची पार्टी। 90 जागांवर आघाडी घेत भाजप पहिल्या क्रमांकाच्या दिशेने, तर 84 जागांसह नितीश कुमारांचा JDU दुसऱ्या नंबरवर। भाजप सोबत नितीश कुमारांच्या JDUलाही चांगलं यश। 84 जागांसह दुसऱ्या स्थानी झेप। नितीश कुमार पुन्हा 10व्यांदा होणार मुख्यमंत्री। बिहारमध्ये प्रो इन्कम्बन्सी मतदान। महिलांना 10,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या पथ्यावर। NDAच्या वाट्याला 50% आसपास मतं। तेजस्वी यादव यांच्या राजदसह काँग्रेसलाही मोठा फटका। गेल्या वेळी 75 जागांसह पहिल्या क्रमांकावर असलेल्या RJDची 25 जागांवर घसरण। काँग्रेसची 19 वरून 6 जागांवर घसरगुंडी। चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची NDAला चांगली साथ। 29 पैकी 19 जागांवर पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीची मुसंडी। प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाच्या वाट्याला भोपळा। एकही उमेदवार शर्यतीत नाही। पक्षाची रणनीती आखणाऱ्यांचा टांगा पलटी। राहुल गांधींनी देशात सुरू केलेल्या विषारी प्रयोगाला बिहारी जनतेने दिलेलं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, राहुल गांधी संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत हीच अवस्था होईल, फडणवीसांचा इशारा। राहुल गांधींसोबत जाणाऱ्यांची अवस्था काय होते हे बिहारमध्ये पुन्हा दिसलं। भाजप नेत्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। काँग्रेस 2029ला इतिहासातील सर्वात लहान पक्ष होणार, बावनकुळेंची टीका।